नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 4थी गणित या ठिकाणी आपण 5 अंकी संख्येचे वाचन आणि लेखन पाहणार आहोत। 5 अंकी संख्या म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। या ठिकाणी एकक, दशक, शतक हा पहिला गट आहे, तर हजार आणि दशहजार हा दुसरा गट आहे। या ठिकाणी 37,769 म्हणजे या ठिकाणी 769 एकक, दशक, शतकचा एक गट, तर 769 हजार, 7,000, 769 दशहजार। या ठिकाणी 37,769 769 869 या ठिकाणी 612 हे सातत्यानं आहे। पाठीमागं या ठिकाणी 37,000 65,000 75,000 असं होत राहील, म्हणून एकक, दशक, शतकचा एक गट आहे, तर हजार आणि दशहजारचा हा दुसरा गट आहे। एखाद्या स्थानावर संख्या नसेल तर त्या ठिकाणी शून्य लिहायचा असतो। आता 32,009 संख्या लिहायची आहे, हजार आणि दशहजार दुसरा गट विचारात घ्यावा लागणारच आहे। 32,009 9 म्हणजे एकक स्थान, म्हणजे या ठिकाणी संख्या नाहीत, दशक स्थानी आणि शतक स्थानी शून्य येईल, मग 32,009। ओके। आता 5 अंकी सर्वात मोठी संख्या अगदी बरोबर आहे, 9 9 9 9 वाचणार कशी? 999 हा पहिला गट आहे, अगदी बरोबर आहे, 99,999 आणि ही संख्या 99,999 असं तिचं वाचन केलं जातं, 99,999। ओके। आता 45,000 ही संख्या कशी लिहायची? बरोबर आहे, दशहजारचं ठिकाण 4, हजारचं ठिकाण 5, 45,500। ओके। एकक, दशक, शतकचा एक गट आणि हजार आणि दशहजारचा दुसरा गट, 45,500 म्हणजे 45,000। आता हा प्रश्न आहे, एका संख्येत 300 शतक, 70 दशक आणि 27 एकक आहेत, तर ती संख्या अंकात कशी लिहाल? आता 300 शतक म्हणजे 300 गुणिले 100 म्हणजे 3 वरती 3 एके 3 या 4 शून्य म्हणजे एकूण किती अंकी झाली? 5 अंकी झाली। त्यानंतर पुढे म्हणले 70 दशक, 70 दशक म्हणजे 70 गुणिले 10 त्यामुळे 700 झालं। त्यानंतर पुढं म्हणलेलं आहे 27 एकक, 27 एकक म्हणजे 27, पहा बरं, 7 बेरीज करा, हे 2 हे 7 शून्य तसंच 30,727 ही संख्या असायला हवी, मग 30,727 हा पर्याय आहे या ठिकाणी नंबर 3चा। ओके। अशा पद्धतीनं या ठिकाणी 5 अंकी संख्येचं अगदी अचूक आपल्याला ज्ञान असायला हवं, कोणकोणत्या पद्धतीनं संख्या मांडली जाते। 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही? 46,000 म्हणजे हेच, हजारचा पावभाव म्हणजे 250, 46,250 म्हणजे 46,000 बरोबर। या ठिकाणी 46,250 म्हणजे हीच संख्या, 46,250। त्यानंतर 4,625 दशक, 4,625 दशक, पुढं पाहुणे 45,000 या ठिकाणी 46,250 मुळातच ही संख्या 5 अंकी आहे। आता 4,625 दशक म्हणजे ही संख्या 4 अंकी आली, म्हणजे कोणते वाचन योग्य नाही? नंबर 3चं वाचन योग्य नाही, बाकी सर्व 5 अंकी संख्येसाठी आहेत पर्याय, त्यामुळं तिसरा क्रमांक आहे। ओके। आता या ठिकाणी हे प्रतीक पहा, तयार झालेली संख्या अंकात लिहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। दशहजारच्या ठिकाणी किती म्हणे पहा, 1 2 3 4 5 6 6 प्रत्येक ठिकाणी, 6 इथं आहे परंतु 4 अंकी संख्या आहे। शेवटी मात्र पहा मध्ये 2 शून्य आहेत, त्या 6 नंतर 2 शून्य,
6 नंतर 2 शून्य इथं आहेत, इथंही आहेत, म्हणजे पहिला आणि चौथा हा पर्याय असू शकतो. पाहूया पुढं. इथं 2 आहेत आणि परत 1 2 3 4 5 म्हणजे 26 असायला हवं. म्हणजे या ठिकाणी 2 शून्य आहेत, तिथं 26 आहे. इथं 2 शून्य आहे 6 नंतर, पण 20 आहे. इथं 20चा काही संबंध नाही, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. ओके, अशा पद्धतीनं. पुढं आहे, पुढीलपैकी कोणते प्रतीक 50,003 संख्या दर्शवते? 50,003. आता या ठिकाणी 50,003, इथं 1 2 3 4 5 आणि इथं 3 आहेत. ओके, म्हणजे मध्ये 3 शून्य आहेत. 50,003 5 अंकी संख्या आहे. 50मधलं हे 5 आणि 3 एकक आहेत, मध्ये 3 शून्य, म्हणजे अचूक पर्याय नंबर 1 आहे. पुढं बघा, पुढचे पर्याय चुकीचे का आहेत? 50,003 1 2 3 4 आहे, म्हणून या ठिकाणी नाहीच आहे. शेवटी 3 नाहीच आहे, 1 म्हणे. इथं 1 2 3 4 5 एकक दशक शतक हजार 4 अंकी संख्या आहे. इथं 5 अंकी आहे, परंतु शेवटी 3 नाही, त्यामुळं अचूक पर्याय पहिलाच आहे. ओके, अशा पद्धतीनं. पाच 8 0 1 10 एकक दशक शतक हजार दशहजार कशी लिहिणार? 58,000 बरोबर आहे अगदी. आणि 10 58,010 शोधून काढा. 58,010 इथं अचूक पर्याय 4 58,010 चौथा पर्याय आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 शतक म्हणजे 10 एकक, 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र, 10 दशक म्हणजे 1 एकक आणि 1,000 एकक म्हणजे 10 दशक. आता या ठिकाणी 1 शतक म्हणजे 10 एकक, तर 1 दशक 1 शतक म्हणजे 10 शतक 10 दशक. कारण 10 एकक नाही, 10 एकक म्हणजे 10 एके 10, 10 दशक पाहिजे, म्हणजे 10 10 100 म्हणजे 1 शतक. या ठिकाणी 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र, 10 शतक म्हणजे 10ला 100ने गुणायचं, 10 गुणिले 100 म्हणजे 1,000 म्हणजे एकक दशक शतक सहस्त्र, 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. अचूक पर्याय नंबर 2 बरोबर आहे. आणि 10 दशक म्हणजे 1 एकक नाही, तर 10 दशक म्हणजे 10 10 100 एकक आणि 1,000 एकक म्हणजे 100 दशक. 10 दशक नाही. 100 दशक म्हणजे 100 गुणिले 10 1,000. ओके, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत विस्तारित मांडणी कशी लिहिली जाते हे पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या सर्व चौथीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. जयत्यारे करा परीक्षेची. गणित हा पेपर फर्स्टमधला 100 गुणांचा पेपर आहे या ठिकाणी, त्यामुळं अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. 100पैकी 100 गुण कसे मिळतील अशा पद्धतीचे व्हिडिओ मी तयार करून आपल्यासाठी पाठवित आहे. ते आपण लाईक करून शेअर करावेत. धन्यवाद.